हे बघ लगेच 2 मिनटात मऊ होते. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी सुकटची भाजी करणार आहे बघा. कुणी याला सुकट म्हणतं, कुणी जवळा म्हणतं. ह्याची भाजी करणार आहे. थोडीशीच करायची, एकट्यापुरतीच. चला तर करायला घेते. अगदी साध्या सोप्या पद्धतीनं करता येते. आधी सुकट भाजून घ्यायची. पॅन ठेवला, भाजून घेते. थोडीशी हलकी, अगदी करपून नाही द्यायची, पण भाजून घ्यायची. म्हणजे त्याने काय होतं, जरा त्याचा उग्रवास कमी होतो. हे बघा, भाजून झाली, काढून घेते मी. ह्या भांड्यात काढून घेते. ह्यात पाणी घालून घ्यायचं. पाणी घालून घेते. काय असतं ह्याच्यामध्ये ना, खडे वगैरे असतात. आता ही मच्छी, मासे म्हणजे खडे वगैरे असे गिळतात ना, तर ती त्यांच्या पोटात पण असते. आणि ह्या सुकटमध्ये पण खडे असले तर ते खडे खाली राहतात. म्हणून ह्यात कधी पण पाणी घालून ठेवायचं. वर ही राहतं आणि खाली एखाद दुसरा खडा असला तर तो राहतो. आता हे भाजून आपण ह्या पाण्यात घालून ठेवले. तोपर्यंत मी कांदा टोमॅटो चिरून घेते. चला, कांदा टोमॅटो चिरून घेतला, करायला घेतली. तेल घालते, कांदा घालते. हे बघा, एक बऱ्यापैकी कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतले मी. कांदा थोडा लाल होऊ द्यायचा, मग टोमॅटो मसाले घालायचे. आता टोमॅटो घालते आणि ती सुकट धुवून घेते. थोडासा टोमॅटो मऊ होऊ द्यायचा. कांदा टोमॅटो परत तर ही सुकट धुवून घेते. बघा, ही अशी वरच्यावर काढून पिळून घ्यायची. वरच्यावर काढायची जरा, जसं ते आपण एखादी तांदूळ डाळ वगैरे असं हळूच काढून घेतो ना, खडा वगैरे खाली असेल ना, तसं. तर ह्यात जर एखादा खडा वेडा असला तर तो खाली राहतो. अशी वरच्यावर काढून घ्यायची. आता हे पण स्वच्छ करून घेते मी. हे बघा मैत्रिणींनो, तुम्हाला म्हटलं ना ह्यात खडे असतात. हे बघा, खरंच ह्यात खडे निघाले. हे बघा, इतके खडे येते. कधी पण सुकट, सुकी मच्छी कोणती धुताना ना चांगली स्वच्छ धुवायची, कारण ते मच्छीच्या पोटातले खडे ह्यात असतातच नक्कीच. हे बघा किती खडे आहेत. हे बघा, आता हे कांदा टोमॅटो मऊ झाला. ह्यात आता मी मसाले घालते. घरातला मसाला आहे हा. हळद घातली. आता मी ही सुकट धुतलेली ह्यात घालून घेते. चांगली परतू द्यायची. थोडीशीच करायची आहे मला, म्हणून थोडीच घातली. आता ह्यात मी थोडंसं वाटण आणि मीठ घालते. हे बघा, हे वाटण आहे. आलं लसूण खोबरं कोथिंबीर हे वाटलेलं सगळं. आमचं नेहमीचं वाटण असतं केलेलं. हे आणि ही सुकटात आपल्याला अगदी सुकी करायची की जरा थोडीशी पातळ करायची, त्याप्रमाणे करायची. परतून द्यायची चांगली. मीठ घालते. मीठ घालते आणि थोडंसं झाकण ठेवते थोडा वेळ. दोन मिनटं झाकण ठेवून देते. तर बऱ्यापैकी ही मऊ झालेली असते. जर आपल्याला अशीच ठेवायची तर अशी पण ठेवू शकतो. अगदी थोडंसं पाणी घालते मी, म्हणजे मग ती अजून थोडीशी मऊ शिजेल. हे बघा, थोडंसं आणि वाफवू देते. बघूया आपण.
थोडंसं पाणी घालून वाफवू दिली ना आपण, अशीच ठेवणार आहे. हे बघा, झाली आपली पटकन सुकट तयार. मैत्रिणींनो, हे सगळं मी काही खात नाही, मी प्युअर व्हेजिटेरियन आहे, पण मुलांसाठी आहोंसाठी करावंच लागतं. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेले, मी हे अजिबात काही खात नाही. हे बघा. चला तर मग, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील.